बघायला. मॉम, नाही अर्जुन एक चांगलं टूल मिळालंय आपल्याला मणीला बोलण्याचं, ऍक्च्युली त्याला ऐकवण्याचं. आता तू म्हणालीस 3 पिढ्यांचं, इरिटेट झाला आणि लगेच निघून गेला. कळतंय का अर्जुन राव, तुम्ही काय करताय? बाळाचे पाय पाळण्यातच दिसतायत. त्यांच्या रक्तातच राजकारण आहे आणि म्हणूनच आपल्या विरोधी पक्षाला नामोहरम करून आतापासूनच आपली मदत करतोय तो आणि महत्वाची भूमिका बजावतोय. बरं शालिनी, आज रात्री आम्हाला एका महत्वाच्या मीटिंगला जायचंय, तेव्हा रात्री घरी यायला उशीर होईल. रात्रीची मीटिंग? अहो, तुम्ही खासदार झाल्यापासून रात्रीच्या मीटिंग बंद केल्यात ना, म्हणून विचारलं. हो. नक्की मीटिंग आहे का कोणत्या पार्टीला चाललाय तुम्ही? खरं सांगा. हा अहो, काय तुम्ही बोलताय शालिनी? डॅड, मम्मा बरोबर पकडतात हा तुम्हाला. संचिता, कशाला आगीत तेल ओततेस? आधीच ती माझ्यावर चिडलेली असते. हे बघा शालिनी, आता आमचं वय राहिलंय का रात्रीच्या पार्ट्या जोडायचं? आत्ता मणी तेच सांगायला आला होता. त्यांनी जे काय आज दिवसभराचा लाईनअप केलाय त्याच्यामध्ये रात्री महत्वाची मीटिंग ठेवली आहे त्यांनी. मणी? ओके. अर्जुन, बघितलंस का तुझी आजी आजोबांवर कसं संशय घेते ते? अहो, संशय नाही, पण अचानक रात्रीची मीटिंग ठरली म्हणून काळजी वाटते. हो, बरोबर आहे. शालिनी चुकीचं बोलत नाहीये. मी रात्रीच्या मीटिंग्स अटेंड करत नाही हे मणीलाही माहिती आहे. मग त्यांनी आज रात्रीची मीटिंग का ठेवली असेल? काय झालं? काय झालं अर्जुनला? हा, काय झालं अर्जुन? ए सोन्या, हॅलो बंटी, कुठे आहेस तू? पार्टी ऑफिस मध्ये ना? मी काय सांगतोय ते नीट ऐक. पायाच्या वाहना पायातच शोभतात, डोक्यावर घ्यायच्या नसतात.